नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा परत एक आपण लॉज ऑफ मोशन नावाचा खूप मोठा धडा आहे ज्याची तुम्हाला सो कॉल्ड भीती असते त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे आणि हा केव्हा आलेला आहे बघा, MST-CET 2020ला आलेला आहे. आता काही क्वेश्चन जे असतात त्यांची सायकोलॉजी तुम्हाला जाणीवपूर्वक भीतीदायक अशी करून ठेवलेली असते. त्याच्यापैकी हा एक आहे. त्याच्यात बघा याचे उत्तरं तुम्ही जर बघितले, ऑप्शन जर बघितले, पर्याय बघितले तर पहिले एक तर घाबरायला होईल किंवा घाण वाटेल ना, किती घाण ऑप्शन्स आहेत हे बघा नीट. मग त्यामुळे घाबरून नाही जायचं आहे. याला तुम्ही जर व्यवस्थितरित्या सॉल्व केलं तर ह्याचं उत्तर सहज निघू शकतो. ओके, आता बघूया याचं आन्सर काय आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे हे जे आहे हे वर्क एनर्जी पॉवर हा जो कन्सेप्ट होता लॉज ऑफ मोशनमध्ये त्याच्यावर हे बेस्ड आहे. त्याच्यामुळे परत एकदा आपण हे वाचू आणि ह्याच्यात थोडासा मॅथमॅटिक्सचा पार्ट येणार आहे. त्यामुळे तुम्ही आधीचे व्हिडिओ जर बघितले असतील की त्याच्यात मी एक वर्क डन वरचा क्वेश्चन घेतला होता आणि तो पण मॅथ्स बेस्ड होता. तसाच हा एक क्वेश्चन असणार आहे की जो मॅथ्स बेस्ड आहे. ठीक आहे, फक्त काही सरळ सरळ तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार नाहीत. रिमेंबर, ही जी CET एक्झाम आहे ही सुद्धा आता महाराष्ट्रभर असते आणि तिलासुद्धा एक कॉम्पिटेटिव्ह लेवल आहे. त्याच्यामुळे त्याचीसुद्धा थोडी डिफिकल्टी लेवल आता हळूहळू वाढते. त्याच्यामुळे थोडंसं ते आता आपल्याला लँग्वेजमध्ये कन्फ्यूज करणार. मग तसं हा एक क्वेश्चन आहे बघा. ए बॉडी ऑफ मास M begins to move under the action of time dependent force. हा तुम्हाला टाइम डिपेंडंट फोर्स दिलेला आहे आणि ओळखायचा कसा, तर याच्या इक्वेशनमध्ये कुठेतरी टाइम असेल म्हणजेच तो टाइम डिपेंडंट फोर्स आहे. ओके, आणि हे तुम्ही शिकले असाल टाइम डिपेंडंट फोर्स जेव्हा येतो तेव्हा आपल्याला इंटिग्रेशन वापरावं लागतं. ओके, वेअर I cap and J cap आर युनिट वेक्टर्स अलॉंग X and Y डायरेक्शन्स रिस्पेक्टिव्हली. ओके, द पॉवर डेव्हलप बाय द फोर्स इन वॅट ॲट टाइम T इज. बरोबर, आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे 4 घाण ऑप्शन्स आहेत. आता इथं पॉवरचा फॉर्म्युला काय आठवत आहे का, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. मग आता इथे वर्क काढण्यासाठी आपल्याला लागतं आहे फोर्स, तो दिला आहे, पण टाईम दिला आहे का T, टाईम पण T दिला आहे, तो आपण वापरू शकतो डायरेक्ट इनडायरेक्टली, पण डिस्प्लेसमेंट दिले नाही आहे. किंवा आधीच्या क्वेश्चनमध्ये जे मी व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं की तुम्हाला डिस्प्लेसमेंट द्यायचे की कुठून कुठे डिस्प्लेस झाला, असं काही त्यांनी दिलेलं नाही आहे. मग आता काय करणार, आणि तो फोर्स जो असतो तो डिस्प्लेसमेंटवर डिपेंड करत असतो. म्हणजे त्याच्या इक्वेशनमध्ये कुठेतरी X असतो, इथे कुठेही X नाही आहे, इथे टाईम इन्व्हॉल्व आहे. मग आता काय करायचं, तर आपल्याला दुसरा कुठला तरी मार्ग शोधावा लागेल की जेणे आपल्याला हे काढता येईल. मग थोडंसं आपल्याला हेराफेरी कन्सेप्ट वापरायचा आहे की हा पॉवर फॉर्म्युला आपण अजून कशा प्रकारे लिहिता येईल. तर नीट बघा, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता आपण थोडासा एक जर कन्सेप्ट वापरला की हे dx अपॉन T जो आहे किंवा हा dt म्हणूया आपण, dw/dt, हे जर मी व्यवस्थित लिहिलं तर असं लिहिता येते पॉवर. याला आपण इन्स्टंटेनियस पॉवर म्हणतो. एनिवेज, तो फोर्स इंटू dx/dt ह्याला काय म्हणता येईल, दिस इज, हे जे मी हा जो मसाला आहे काय आहे, हा वेलॉसिटी आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं लिहू शकता F इंटू V म्हणजे F.V, आणि हा परत डॉट प्रॉडक्ट आहे म्हणजे याचा आन्सरसुद्धा एक स्केलरच येणार. म्हणून पॉवरला कुठलंही डायरेक्शन नसतं आणि म्हणून बघा F.V. मग आता इथे आपल्याला F दिलेला आहे, V काढता येईल का, नक्कीच काढता येईल. कसा काढता येईल बरं, विचार करा. कारण Fला जर मी मासनी डिव्हाइड केलं, म्हणून तुम्हाला मास दिलेला आहे कुठेतरी, येत आहे लक्षात. मासनी डिव्हाइड केलं Fला तर काय मिळतं आहे बघा, F इक्वल टू MA जर आपल्याला माहिती आहे तर आपण फोर्सला जर मासनी इकडे डिव्हाइड केलं तर आपल्याला मिळतं ॲक्सिलरेशन. बरोबर, आणि हेच ॲक्सिलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी इंटू टाईम. बरोबर, कारण व्हेलॉसिटी अपॉन टाईम म्हणजे ॲक्सिलरेशन असतं. ओके, मग आपल्याला म्हणून जर व्हेलॉसिटी काढायची असेल तर ॲक्सिलरेशन इंटू टाईम जर केलं म्हणजे याला Mनी डिव्हाइड करून Tनी त्याचा मल्टिप्लाय करून म्हणजे DTनी मल्टिप्लाय करून त्याचं जर आपण इंटिग्रेशन काढलं तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळेल. आणि मग ती व्हेलॉसिटी इंटू फोर्स जो अगोदर ऑलरेडी दिलेला आहे त्यालाच आपण मल्टिप्लाय केलं आणि सॉल्व केलं तर आपल्याला या 4पैकी कुठलं इक्वेशन हे खरं याचं पर्याय किंवा उत्तर आहे हे कळेल. ओके, सो लेट्स बिगिन. तर आता सगळ्यात पहिले आपल्याला फोर्स तर दिलेला आहे त्यामुळे त्याच्यावर आपल्याला काम करायची काहीच गरज नाही, आपल्याला फक्त व्हेलॉसिटी काढायची आहे. सो मग व्हेलॉसिटी कशी काढणार, तर नीट बघा, A इंटू dt मी असं लिहिणार. ओके, मग ही व्हेलॉसिटी किंवा मग याला इंटिग्रेशन वापरूया म्हणजे अजून तुम्हाला कळेल की सर मग इथे dv का नाही लिहिलं, ही तुमची सगळी उत्तरं इथं नाहीशी होतील. मग इथे A dt आपण लिहिलं. ओके, मग आता इथे नीट बघा, इथे काय करता येईल, इथं मी A ची व्हॅल्यू लिहितो. A म्हणजे काय बरं, F अपॉन M, हे बघा इथं लिहिलेलं आहे F अपॉन M म्हणजे A, आणि इंटू dt. ओके, मग आता तुम्हाला माहिती असतं की 1/m किंवा मास जे आहे हा कॉन्स्टंट असतं त्याच्यामुळे यू कॅन टेक इट आउटसाईड. मग आपण त्याला जर आउटसाईड घेतलं तर काय येईल, 1/m इंटू F/dt. येत आहे लक्षात. सो व्हॉट यू गेट इज 1/m आणि इंटिग्रेशन आहे. सो इंटिग्रेशन Fची व्हॅल्यू ठेवली आपण TI कॅप
डी टी प्लस परत 2t² इंटिग्रेशन डी टी. ओके, आता इथे त्यांनी लिमिट आपल्याला दिलेली आहे की ॲट टाईम टी, म्हणजे सुरुवात कुठून तरी 0 झाली असेल, त्याच्यामुळे आपण लोअर लिमिट 0 लिहू शकतो आणि अप्पर लिमिट टी लिहू शकतो. ओके, 0 to t. येतं लक्षात? हां, आता याला सॉल्व केलं तर काय येईल? आता बघा 1/m कॉमन आपण घेऊया. सो लेट अस सॉल्व दिस. आता याच्यातला आय कॅप आणि इथं जे कॅप आहे याला काही फरक नाही पडणार. ठीक आहे, इथं t² मला आतमध्ये घ्यायला हवा होता. ओके, सो फॉर दिस आय विल रिपीट दिस स्टेप. 1/m दिस इज आणि आय कॅप असंच ठेवूया आपण. दिस इज इंटिग्रेशन 0 to t डी टी प्लस 2 इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन आणि जे कॅप इंटू t² डी टी. ओके, 0 to t. ओके, त्यामुळे इथं मी याला इथंच करेक्ट करतो, नाही तर तुम्ही तेच मानून चलाल. ओके, सो दॅट वुड बी 2, इथं जे कॅप बाहेर काढूया आणि t², दिस इज डी टी. ओके, नाव दॅट्स करेक्ट. आता याला आपण सॉल्व केलं तर काय मिळतंय बघा. इथं आपण याला सॉल्व करूया कंटिन्यू करत. सो v इज इक्वल टू 1/m. नीट बघा याला कसं लिहिता येईल. आणि इथं आय कॅप आपल्याकडे आहेच अगोदर. आय कॅप याला सॉल्व केलं तर इथं t²/2. सो दिस इज t²/2. ओके, कारण t ची पॉवर 1 आहे, तर इंटिग्रेशनचा आपण नियम वापरला की t²/2 येतो, तर t²/2. देन प्लस इथं 2j कॅप इंटू t² आहे, म्हणजे आता n ची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे 2 + 1/2 + 1 म्हणजे 3, म्हणजे t³/3, म्हणजे इथे येणार t³/3. ओके, नीट बघा. आणि ह्याचं आपण 0 to t सबस्टिट्यूट केल्यामुळे इथं डायरेक्ट t येणार आणि दुसरी लिमिट येते 0, त्याच्यामुळे एनिथिंग कुठल्याही गोष्टीमधून आपण t 0 जर सबट्रॅक्ट केला तर तीच गोष्ट येते, त्याच्यामुळे मी इथे डायरेक्ट लिहिलेलं आहे. आता इथे बघा याला आपण एक्सपांड करूया. ठीक आहे, आय कॅप परत इथे येणार, इथं जे कॅप येणार. ठीक आहे, तर इथे आय कॅन रिमूव्ह दिस. सो सेम हिअर, सी हिअर विल बी हॅव्हिंग ओनली 1/m. सो दिस इज 1/, आता m आपण जर आतमध्ये नेला तर ते काय होईल बघा. t²/2m आय कॅप प्लस 2t³ जे कॅप आणि अपॉन काय येईल 3. ओके, m, आणि हा m ने पण मल्टिप्लाय करायचं आहे. ही झाली आपली व्हेलॉसिटीची इक्वेशन. नाव आता आपल्याला काय करायचं आहे, पॉवरसाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. फोर्स दिलेला इंटू व्हेलॉसिटी, बरोबर. याला बस मल्टिप्लाय करा अँड यू आर डन. सो पॉवर इज इक्वल टू बघा, फोर्स जो दिलेला आहे तोच वापरायचा. टी आय कॅप प्लस 2t² जे कॅप इंटू t²/2m आय कॅप प्लस 2t³/3m जे कॅप. दॅट्स इट. आता तुम्हाला माहिती आहे डॉट प्रॉडक्टमध्ये फक्त आय डॉट आय एक्झिस्ट करू शकतो आणि जे डॉट जे एक्झिस्ट करू शकतो. ठीक आहे, तर व्हॉट यू गेट इज t² इंटू t, दिस इज t³/2m इंटू आय कॅप प्लस 2 × 4 4 आणि t⁵/3m इंटू जे कॅप. आता हे पण एक घाण आन्सर आला. आता बघा हे घाण आन्सर इथं कुठे दिसतंय तुम्हाला. इफ यू नोटिस दिस केअरफुली, हे इथं दिसतंय बघा d-मध्ये t³/2m आय कॅप. ओके ओके, या ऑप्शन्समध्ये हे दिलेलं नाही आहे आय कॅप आणि इथं जे कॅप. ओके, सो युअर आन्सर विल मॅच विथ द डी. सो याचा आन्सर काय असणार आहे, डी. तर अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थित थोडंसं जर लॉजिक लावलं तर तुम्ही अशा टाईपचे क्वेश्चन सहज सॉल्व करू शकता. थँक्यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक.